आता निवडणुका जशा जवळ येतील, नवीन नवीन नरेटिव्ह सुरू होतील. लोकसभेत संविधानाचं नरेटिव्ह आणलं, आपण ते पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत यांच्याजवळ नरेटिव्हच राहिलं नाही. आता विकासावर चर्चा नको म्हणून कधी भाषेचं नरेटिव्ह येईल, कधी जातीचं नरेटिव्ह येईल, कधी अजून वेगळं नरेटिव्ह येईल. आता पुढच्या काळामध्ये 2-3 महिने हे लक्षात ठेवा की ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या विकासाशी संबंधित नाहीत अशा अनेक गोष्टींचा नरेटिव्ह येईल. आता भाषेच्या संदर्भात देखील आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली, अनिवार्य. आणि आपण सांगितलं की तिसरी भाषा ही हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा तुम्हाला या ठिकाणी शिकता येईल. पण नरेटिव्ह कसा तयार केला जातोय? जणू काही ही लढाई मराठी वर्सेस हिंदी आहे. ही मराठी वर्सेस हिंदी लढाई नाही आहे. मराठी अनिवार्यच आहे. तिसरी भाषा कुठली, मराठी सोबत कुठली, एवढाच विवाद आहे. त्यात आपण सांगितलं कुठलीही भारतीय भाषा या ठिकाणी चालेल. आणि म्हणून हा एक प्रकारे जो समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न चाललाय, भाषेवरनं मराठी आणि हिंदी, मराठी आणि इतर भाषा, अरे महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य राहील, मराठीचा आम्हाला स्वाभिमान आहे, मराठी करता त्याला अभिजात भाषेचा दर्जा देणारे आमचे आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत. पहिलं मराठी विद्यापीठ अमरावतीमध्ये तयार करणारं आमचं सरकार या ठिकाणी आहे. इतक्या वर्षात तुम्ही ते करू शकले नाही. पण तरी देखील जाणीवपूर्वक या ठिकाणी विवाद निर्माण करायचे. पहिल्यांदा स्वतःच कमिटी तयार करायची, कमिटीचा अहवाल घ्यायचा. 1ली ते 12वी मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य असा अहवाल स्वतः कॅबिनेटला स्वीकारायचा आणि मग त्यानंतर पलटी मारायची. हा जो काही या ठिकाणी काम चाललेला आहे, मी तुम्हाला सांगतो याचा काही परिणाम नाही आहे. ये पब्लिक है, ये सब जानती है, लोक सगळं समजतात. पण तुम्हाला याकरता सांगतो असे अनेक विवाद, जातीपातीचे विवाद, इतके विवाद आता निवडणुकीच्या तोंडावर उभे होतील. पण काळजी करण्याचं कारण नाही. जनतेकरता आपण जे केलेलं आहे आणि जे करतो ते घेऊन समाजामध्ये गेलो. तुम्ही बघा विधानसभेच्या आधी देखील यांनी अशाच प्रकारचे हजारो विवाद उभे केले आणि त्यातनं आपण केलेलं काम लोकांना समजू नये असा प्रयत्न केला. पण आपण आपलं काम घेऊन लोकांमध्ये गेलो आणि जनतेने आपल्याला मतदान केलं. त्यामुळे आताही आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने समाजामध्ये जाऊन आपल्या सरकारने केलेलं काम आणि आपल्या सरकारचं विजन हे समाजापर्यंत मांडायचं आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास हे आमचं या ठिकाणी ब्रीद आहे, ही आमची इच्छा आहे आणि हेच आमचं ध्येय आहे, हे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला आता तयारीला लागलं पाहिजे. या 3ही निवडणुका मागे पुढे येतील. जिल्हा परिषद आणि नगरपालिका दोघांपैकी कुठलं तरी आधी कुठलं तरी नंतर होईल आणि शेवटी साधारणपणे महानगरपालिका होईल. कारण 2017लाही अशाच प्रकारे 3 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. तशाच निवडणुका कदाचित निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेईल, ते घोषणा देखील करतील. पण आता या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे गट आणि गणांचं फॉर्मेशन असेल, तिकडे नगरपालिका महानगरपालिकांच्या वॉर्डांचं फॉर्मेशन असेल, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. वोटर लिस्टचं काम त्या ठिकाणी आता लवकरच सुरू होईल. साधारणपणे जी काही विधानसभेची वोटर लिस्ट असते ती वोटर लिस्टच राज्य निवडणूक आयोग अडॉप्ट करतं आणि मग त्याच्यामध्ये जी नावं सुटली असतील ती नावं टाकण्याकरता आपल्याला संधी देतं. तो अतिशय छोटा कालावधी आपल्याला मिळतो. त्यामुळे ज्यांची नावं सुटली असतील आपण सगळ्यांनी तयारीत राहिलं पाहिजे की ती नावं कशी नोंदवता येतील, जेणेकरून आणि विशेषतः आपण जर विचार केला तर जी काही वोटर लिस्ट आहे त्या वोटर लिस्टमध्ये विधानसभेच्या आधीची नावं आली असतील, विधानसभेनंतर जे लोक 18 वर्षाचे झाले आहेत जुलैच्या आधी, त्याच्यातली ज्या लोकांनी नावं नोंदवली नसतील त्यांचीही नावं आपल्याला कशी नोंदवून घेता येईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणजे निवडणूक आली की याद्या पाहिजे असं नाही, तर पहिलेपासनं या संदर्भात मग निवडणुकीत सगळे तक्रारी करतात, याद्यात हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, असं चाललंय तसं चाललंय. तर आपण आधीपासनं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य प्रकारची तयारी जी आहे ती केली पाहिजे. यासोबत
आपल्या मग जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सगळीकडे योग्य प्रकारची निवडणुकीची तयारी, आपली बूथच्या यंत्रणा, आपली स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. आम्ही पुढच्या काळामध्ये एक पुन्हा बैठक घेणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत अशी जी प्रत्येक आपली इकाई आहे त्या इकाईच्या कोर टीम सोबत आम्ही एक चर्चा देखील करणार आहोत, जेणेकरून निवडणुकीपर्यंतची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेच्या संदर्भातली व्यवस्था, त्या रचनेच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल. पण हे सगळं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अतिशय लोकांची अनुकूलता आहे, लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहे. पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत, काही ठिकाणी नेत्यांमध्ये वाद आहेत, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. फार मोठे वाद नाही. भारतीय जनता पार्टी परिवार आहे, परिवारामध्ये दोन भावांमध्ये कमी अधिक होत असतं. पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, वाद संपवले पाहिजेत. बघा, अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं. अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा. खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही. नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली, आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत 9 वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले. त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुकूलता आहे, लोक सोबत याला तयार आहेत, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा, भारतीय जनता पार्टी काय करू शकते याचे दोनच उदाहरण तुम्हाला देतो की 22 जुलैला आपल्या अध्यक्षांनी ही घोषणा केली की रक्तदान करायचं आणि 4 दिवसाचा वेळ आपल्याला मिळाला आणि जवळपास 1088 मंडळांमध्ये आपण रक्तदान केलं. 78,000 बॉटल रक्तदान. तुम्हाला माहिती नसेल, आजपर्यंतचा एका दिवसातला रक्तदानाचा जो काही रेकॉर्ड आहे हा शिवसेनेच्या नावाने होता आणि तो 25,000 बॉटलचा होता. आपण एका दिवसामध्ये 78,000 बॉटलचं रक्तदान करून दाखवलं. मनावर घेतलं की आपण काय करू शकतो. आता आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की मन की बातचा कार्यक्रम हा बूथवर झाला पाहिजे, सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभागिता दिली पाहिजे. गेल्या महिन्यापर्यंत 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम व्हायचा. याही महिन्यात मागच्या जो काही आपला मन की बात कार्यक्रम होता तो 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम झाला. पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी करायचा. कालचा मन की बात कार्यक्रम 59,000 केंद्रांवर झाला. 59,000. 21,000 म्हणजे भारतीय जनता पक्षाची क्षमता बघा. हा एक म्हणजे असं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, असीम क्षमतेचं आहे. पण ही क्षमता जागृत करावी लागते. जसं बजरंगबलीची शक्ती ही बजरंगबलीला माहितीच नव्हती. जेव्हा शक्ती जागृत केली तर एका उडीमध्ये लंकेत बजरंगबली पोचले. तशी आपली पार्टी बजरंगबली सारखी आहे. ती एखादा कार्यक्रम झाला की पुन्हा शांत होऊन जाते. मग त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला बजरंगबलीची ताकद आहे, तुम्हाला या ठिकाणी हनुमान उडी मारता येते. आठवण केली की हनुमान उडी तुम्ही मारताच. आणि म्हणून आता एक नवीन आपल्या समोरचं आव्हान हे या संपूर्ण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या जवळपास 11 जिल्हे आहेत. या ठिकाणी 4 महानगरपालिका आहे, 82 नगर परिषदा आहेत, 38 नगरपंचायती आहेत, 11 जिल्हा परिषद आहेत, 119 पंचायत समित्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे निवडणूक या ठिकाणी होणार आहे. आपण जर मागची निवडणूक बघितली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास विदर्भामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होतो. म्हणजे 4,788 जागांपैकी जवळपास 2,000 जागा
म्हणजे 1900 काही जागा या आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर बाकी पक्ष जे होते ते कोणी ह्या तेव्हाची सेना 472 वर होती, काँग्रेस 1000 वर होती, एनसीपी 500 वर होती, आपण 2000 वर होतो. पण आता आपल्याला आपला रेकॉर्ड तोडायचा आहे. यावेळी आपल्याला 2017 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत. आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ. ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे. पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही. कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्र पक्षावर टीका करायची. आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे. ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाहीये. त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून द्यायचं आहे. पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता, आजही भाजप आहे आणि या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. माझं भाषण झाल्यावर मी जरी इथनं गेलो तरी तुम्ही कोणी जाऊ नका. मी मुख्यमंत्री आहे, तुम्ही सगळे होऊ शकता मुख्यमंत्री, होऊ शकत नाही असं नाही आहे, पण अजून तुम्ही झालेले नाही आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याला जाण्याची मुभा आहे, बाकी कोणाला जाण्याची मुभा नाही आहे. दिवसभर ही कार्यशाळा आणि बैठक चालणार आहे. आपली पुढची स्ट्रॅटेजी, वेगवेगळ्या लोकांचे मार्गदर्शन, जिल्ह्यांमध्ये काय चाललंय या गोष्टीचं निवेदन, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करता आपण सगळ्यांनी उपस्थित राहा आणि इथनं गेल्यानंतर जी काही दिशा या ठिकाणी मिळेल त्या दिशेनं आपण सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ज्या प्रकारे झोकून देऊन तुम्ही तो किल्ला त्या ठिकाणी जिंकला, तशाच प्रकारे आता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा किल्ला देखील आपण जिंकावा आणि भाजपचा भगवा, महायुतीचा भगवा त्या ठिकाणी लावावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.